वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेच्या पेपर फुटीचं लातूर कनेक्शन उघड झाल्याच्या नंतर ज्या निवृत्त प्राध्यापकाचं त्या ठिकाणी नाव समोर आलं त्या प्राध्यापक म्हणजे पी.व्ही. कुलकर्णी हे रसायनशास्त्र विभागाचे विषयाचे प्राध्यापक त्यांच्या आत्ता मी घरासमोर आहे। लातूरमधलं हे त्यांचं घर आहे आणि ज्या पद्धतीनं नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या मनीषा वाघमारेच्या जबाबावरून लातूरचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि नीट परीक्षेचे पेपर सेटर प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना CBIच्या पथकाने मध्यरात्री 1:30 वाजता याच घरातून त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि तब्बल 12 तासाच्या चौकशीनंतर त्यांना दिल्लीला घेऊन जाण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईहून आलेलं हे CBIचं जे पथक आहे ते हैदराबाद मार्गे लातूरात आलं आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने लातूरमधल्या याच घरातून त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास 28 CBIच्या अधिकाऱ्यांचं हे पथक होतं आणि या पथकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2 पथकांनी त्या ठिकाणी 28 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ह्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि त्यांना या ठिकाणी CBIच्या पथकाने पी.व्ही. कुलकर्णी यांना तरी ताब्यात घेतलंच, परंतु लातूरमधल्या एका नामांकित खाजगी क्लासेसच्या संस्थाचालकाची आणि त्यांच्याबरोबर दुसऱ्या अन्य दोघांची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली आणि आपण जर पाहिलं तर हे जे पी.व्ही. कुलकर्णी आहेत त्यांचं या ठिकाणी ज्यावेळेस ते सेवेमध्ये होते त्यावेळेस या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, परंतु आपण जर पाहिलं तर हे जे त्यांचं घर आहे त्या ठिकाणी आत्ता त्यांचं वास्तव्य नसतं, त्यांचं वास्तव्य हे पुण्यामध्ये आहे आणि त्यांना जी अपत्य आहे 3 अपत्य त्यापैकी एक सर्वात लहान अपत्य त्यांचा जो मुलगा आहे तो आत्ता सध्या 10वीची परीक्षेची तयारी करत असल्यामुळं तो या ठिकाणी राहतो आणि त्याच्यासाठी ते अधूनमधून या ठिकाणी येत असतात, परंतु त्यांचं वास्तव्य सध्या तरी पुण्यामध्येच आहे। त्याच्यामुळं मनीषा वाघमारे यांनी जी माहिती दिलेली आहे CBIला या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी लातूरमध्ये त्या ठिकाणी CBIचं पथक दाखल झालं आणि याच घरातून मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने CBIच्या पथकाने या ठिकाणी पी.व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आलं आणि पी.व्ही. कुलकर्णी हे नीट परीक्षेचे रसायनशास्त्र विषयाचे पेपर सेट करत होते आणि त्या माध्यमातून देशामध्ये ज्या पद्धतीनं नीट पेपरचे व्हायरल झाले ते व्हायरल होण्यापूर्वीच ते लातूरमधून त्या ठिकाणी ते लीक करण्यात आले असा संशय त्या ठिकाणी CBIला आहे आणि मनीषा वाघमारेंनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या नंतरच त्या ठिकाणी CBIच्या पथकाने या ठिकाणी या पी.व्ही. कुलकर्णी यांच्या घरी त्या ठिकाणी छापा मारत त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी अजून या गुन्ह्याची किंवा या सगळ्या प्रकरणाची त्या ठिकाणी व्याप्ती वाढते का आणि अजून काय नवीन खुलासे समोर येतात ते सुद्धा पाहावं लागेल, परंतु आत्ता तरी लातूरमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अत्यंत निरीत्या CBIने जी कारवाई केलेली आहे त्याची तपशील आता दिवसेंदिवस त्या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।